नमस्कार, मी आलो, मी पाहिले आणि मी जिंकलो. आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे यू कॅन हील योर लाईफ हे लुईज एल हे यांचे जगभर प्रसिद्ध स्वविकास आणि आरोग्यविषयक पुस्तक आहे. याचा मुख्य आधार असा आहे की आपले विचार, श्रद्धा आणि शब्द आपल्या जीवनावर थेट परिणाम करतात. आपण जे विचार करतो तेच आपल्या भावना, कृती आणि अखेरीस अनुभव घडवतात. लुईज हे यांचा विश्वास आहे की नकारात्मक विचार, भीती आणि राग आपल्या मनात साचून राहिल्यास ते शारीरिक आजार, तणाव आणि अडचणींमध्ये प्रकट होतात. उलट सकारात्मक विचार आणि स्वतःवर प्रेम केल्याने शरीर, मन आणि जीवन बदलू शकतं. या पुस्तकात स्वतःवर प्रेम करण्याच्या सोप्या पद्धती, भूतकाळातील वेदना आणि अपराधीपणा सोडण्याचे मार्ग, तसेच अफर्मेशन्स, सकारात्मक वाक्ये यांचा वापर करून जीवनात बदल घडवण्याची साधी पण प्रभावी तंत्रे दिली आहेत. लुईज हे यांनी मिरर वर्क सारख्या पद्धतींचा उल्लेख केला आहे, ज्या आत्मविश्वास वाढवतात आणि आत्मसन्मान विकसित करतात. पुस्तकाच्या शेवटी द लिस्ट या विभागात विविध आजारांचे मानसिक कारणे आणि त्यावर उपयुक्त सकारात्मक वाक्ये दिली आहेत. हे पुस्तक केवळ वाचायला नाही तर प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आहे, कारण जेव्हा आपण मन बदलतो तेव्हा संपूर्ण जीवन बदलतं. यू कॅन हील योर लाईफ या प्रेरणादायी पुस्तकाचा पहिला अध्याय आहे व्हॉट आय बिलीव्ह, म्हणजेच मी काय मानते. लुईज एल हे या अध्यायात सांगतात की आपले विचारच आपल्या आयुष्याचा पाया असतात. आपण जे काही सातत्याने विचारतो तेच आपण अनुभवतो. आपल्या विचारांची ऊर्जा इतकी प्रभावशाली असते की ती आपल्याला आजारपण, दुःख, तणाव किंवा याउलट आरोग्य, समाधान, प्रेम आणि समृद्धी या दोन्ही वाटांवर घेऊन जाऊ शकते. या अध्यायात लुईज हे सांगतात की आपण स्वतःच्या अनुभवांचे निर्माता आहोत. आपण जसे विचार करतो तसेच आपल्या आजूबाजूच्या घटनांमध्ये ते विचार प्रतिबिंबित होतात. त्यामुळे जर आपण बदलायचं ठरवलं तर आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकतं केवळ विचार बदलून. आत्मस्वीकृती हे अनेक समस्यांचे मूळ. लुईज हे मते, बहुतांश मानसिक व शारीरिक समस्या स्वतःला नाकारणं, दुर्बळ आत्मसन्मान आणि स्वतःवरील राग यामुळे उद्भवतात. आपण स्वतःला कमी लेखतो, दोष देतो, अपूर्व मानतो आणि याच नकारात्मकतेचा परिणाम आपल्या शरीरावर व नात्यांवर होतो. परिवर्तनाची पहिली पायरी स्वतःशी प्रेम करणे. या अध्यायात एक महत्त्वाचा संदेश आहे, स्वतःवर प्रेम करा. स्वतःच्या चुका, अपयश आणि कमतरता असतानाही आपण स्वतःला स्वीकारलं पाहिजे. लुईज म्हणतात, जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं तर तुमच्या आयुष्यातील सगळे बदल सहज घडतात. ती आपल्याला शिकवते की पास्ट, भूतकाळ आपल्याला अडवू नये. आपण भूतकाळात काय केलं, काय झालं हे सोडून देता आलं पाहिजे. कारण जेव्हा आपण जुने विचार, जुन्या आठवणी आणि दोष सोडतो तेव्हा नव्या शक्यतांना जागा होते. सकारात्मक विधानांचा, अफर्मेशन्स, प्रभाव. लुईज हे यांचा विश्वास आहे की सकारात्मक विधानं, अफर्मेशन्स आपले विचार पुन्हा प्रोग्राम करू शकतात. जसे की आय एम विलिंग टू चेंज, आय अप्रूव्ह ऑफ मायसेल्फ, आय एम सेफ, ऑल इज वेल. अशा विधानांचा नियमित उच्चार केल्याने आपल्या आत सकारात्मक कंपन तयार होतात, जे शरीर आणि मन यांना बरे करू शकतात. निष्कर्ष. व्हॉट आय बिलीव्ह या अध्यायातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्या मनाची शक्ती अमर्याद आहे. जर आपण नकारात्मक विचारांऐवजी प्रेम, क्षमा, स्वीकृती आणि सकारात्मकतेने जगायला शिकलो तर आपलं जीवन खऱ्या अर्थाने बरे होऊ शकतं. लुईज हे यांनी दिलेला संदेश अत्यंत सोपा आहे पण खोल आहे. तुम्ही जे विचार करता तेच आयुष्य घडवतात, म्हणून विचार बदला आणि आयुष्य बदला. लुईज एल हे यांच्या यू कॅन हील योर लाईफ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा दुसरा अध्याय आहे व्हॉट इज द प्रॉब्लेम,
म्हणजेच खरी समस्या नेमकी काय आहे. या अध्यायात लेखिका आपल्याला स्वतःकडे खोलवर पाहायला शिकवतात. जे आपण वरवर समस्या समजतो, जसन की नोकरी नाही, पैसा नाही, नातं टिकत नाही, शरीर आजारी आहे, त्या सगळ्या तापदायक लक्षणं आहेत, पण त्या समस्येची मूळ कारणं अजून खोल असतात. समस्या म्हणजे नेमकं काय. लुईज स्पष्ट करतात की आपण अनुभवणाऱ्या बाह्य अडचणी म्हणजे आपल्या आतल्या विचारांची आणि भावनांची परिणाम असतात. जसं झाडाची फळं पाहून आपल्याला मुळांची कल्पना येते, तसंच आपल्या जीवनातील समस्या पाहून आपल्याला आपल्या विचारांची जाणीव होते. उदाहरणार्थ, एखाद्याला आर्थिक अडचणी येत असतील तर शक्यता आहे की त्याच्या मनात मी पुरेसा नाही किंवा मी समृद्ध होऊ शकत नाही असे दडपलेले विश्वास आहेत. जर नात्यांमध्ये संघर्ष असेल तर कदाचित त्या व्यक्तीला स्वतःशीच पुरेसं प्रेम आणि संवाद नाही. समस्या बाहेर नाही, ती आपल्या आत आहे. लुईज हे सांगतात की बाह्य गोष्टी दोष देण्यात वेळ घालवणं निरर्थक आहे. कारण तुमच्या जीवनात जे चालू आहे त्याचा आरंभ तुमच्या आत सुरू होतो, तुमच्या विचारात, भावना आणि विश्वासात. जेव्हा आपण म्हणतो तो माझ्यासाठी योग्य नाही किंवा माझं आयुष्यच खराब आहे, तेव्हा आपण जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलतो. पण लुईज आपल्याला जबाबदारी परत स्वतःकडे घ्यायला शिकवतात. आत्मनिरीक्षणाची सुरुवात. या अध्यायात लुईज वाचकांना विचारते, जर ही समस्या तुमच्या आत आहे तर ती तुम्ही स्वतः बदलू शकता, नाही का? ती सुचवते की प्रत्येक समस्या ही एक संदेशवाहक असते. समस्या म्हणजे आपल्याला आपल्या आतल्या गोंधळाची, जुने ठसे, नकारात्मक विचार यांची आठवण करून देणारा सिग्नल असतो. उपायांची पहिली पायरी स्वतःला प्रामाणिकपणे समजून घेणं. या अध्यायात ती विचारते, तुम्ही स्वतःला किती दोष देता? तुम्ही स्वतःवर किती रागवता? तुमचे लहानपणीचे अनुभव आजही तुमचं आयुष्य नियंत्रित करतायत का? ती सांगते की डोळे उघडा आणि स्वतःच्या आतल्या गोंधळाकडे पहा, तिथेच तुमची खरी अडचण आहे आणि तिथूनच बदलाची सुरुवात होऊ शकते. निष्कर्ष. दुसरा अध्याय आपल्याला समस्या कुठे आहे ते शोधायला शिकवतो. ती समस्या बाहेर नाही, ती आपल्या मनातल्या जुन्या विचारांच्या साच्यांमध्ये आहे. लुईज हे म्हणतात, "The only thing we are ever dealing with is a thought, and a thought can be changed." आपण ज्या कुठल्याही गोष्टीशी झुंज देतो आहोत, ती एक विचार असतो आणि विचार बदलेला जाऊ शकतो. लुईज एल. हे यांच्या प्रेरणादायी पुस्तकातील तिसरा अध्याय आहे, वेअर डज इट कम फ्रॉम, म्हणजेच ही समस्या कुठून आली. या अध्यायात लेखिका आपल्याला अतिशय महत्त्वाचं आत्मनिरीक्षण करायला लावतात. आपल्या आजच्या समस्या, दुखणी आणि मर्यादा यांचं मूळ आपल्या लहानपणीच्या अनुभवांमध्ये आणि मनावर बसलेल्या ठशांमध्ये आहे का? बालपणाचे विचार आयुष्यभर साथ देतात. लुईज सांगतात की बहुतेक लोक आपले विश्वास, स्वतःबद्दलचं मत आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी लहानपणीच घडवतात. आपल्या पालकांनी, शिक्षकांनी, कुटुंबाने किंवा समाजाने आपल्याला जे शिकवलं, सांगितलं, त्यावर आपण डोळस विचार करता विश्वास ठेवतो. उदाहरणार्थ, तू कधीच चांगलं काही करू शकत नाहीस. पैसे मिळवणं खूप कठीण असतं. प्रेम हे दुःख देणारं असतं. अशा प्रकारचे वाक्ये लहान वयात वारंवार ऐकली तर ती आपल्या मनात खोलवर रुजतात. आपण मोठे झाल्यावरही त्या जुन्या विचारांची साखळी आपलं वर्तन, निर्णय आणि भावनांवर प्रभाव टाकते. मन म्हणजे संगणक व प्रोग्रामिंग बदलता येते. लुईज हे मनाची तुलना संगणकाशी करतात. जसा संगणकात एखादा प्रोग्राम असेल आणि तो चुकीचा असेल तर संगणक योग्य काम करत नाही. तसंच आपल्या मनात चुकीचे विश्वास प्रोग्राम झाले असतील तर आपलं आयुष्य अडचणीत येतं. पण त्याचप्रमाणे हा प्रोग्रामिंग आपण बदलूही शकतो. मनाची फाईल पुन्हा लिहिता येते,
त्या विश्वासांना बदलून नवीन सकारात्मक विचार रुजवून. नकारात्मक विचारांची मुळे. या अध्यायात लुईज सांगतात की भीती, अपराधी भावना, राग आणि आत्मनिंदाच आपल्या अनेक समस्या निर्माण करतात. भीती आपल्याला पुढे जाऊ देत नाही. अपराधी भावना आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. राग आपल्या नात्यांमध्ये जळजळीतपणा आणतो. आत्मनिंदा आपल्याला स्वतःपासून दूर ठेवते. हे सगळं लहानपणी आपल्या मनात भिनलेलं असतं, जिथे आपल्याला सांगितलं गेलं होतं की तू चुकीचा आहेस, हे करू नको, तसं म्हणू नको. उपाय: जुना विश्वास ओळखा आणि सोडा. लुईज आपल्याला आव्हान देतात. तुमच्या आतल्या विश्वासांचा शोध घ्या. ते खरंच तुमचं आहेत का? की ते इतरांनी लावलेले ठसे आहेत? आपल्याला प्रत्येक वेळी विचार करायचा आहे. हा विचार कुठून आला? हा विचार मला मदत करतोय का? का मी अजूनही हे मानते? जर तो विचार तुमचं भलं करत नसेल तर तो सोडा. बदलवा. नवीन सकारात्मक विचार निवडा. निष्कर्ष. तिसरा अध्याय आपल्याला शिकवतो की आपल्या आतल्या अनेक समस्यांचं मूळ आपल्या बालपणीच्या शिकवणुकीत आहे. पण लुईज हे आपल्याला सांगतात, ओल्ड बिलीफ्स आर जस्ट थॉट्स अँड थॉट्स कॅन बी चेंज्ड. जुने विश्वास हे केवळ विचार असतात आणि विचार बदलले जाऊ शकतात. बदलाची सुरुवात आहे स्वतःच्या विचारांना ओळखणं आणि त्यांना प्रेमाने पुन्हा घडवणं. लुईज एल. हे यांच्या प्रेरणादायी पुस्तकाचा 4था अध्याय आहे, इज इट ट्रू, म्हणजेच हे खरंच खरं आहे का? या अध्यायात लेखिका आपल्याला स्वतःच्या खोलवर रुजलेल्या विचारांबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायला शिकवतात. मी जे मानते ते खरंच सत्य आहे का? आपण जे मानतो ते नेहमी खरं नसतं. आपल्या आयुष्यात अनेक विचार, विश्वास आणि धारणांनी आपले वर्तन, निर्णय, भावना आणि नाती प्रभावित केलेली असतात. पण यापैकी बऱ्याच गोष्टींचं आपण कधीही पुनर्मूल्यांकन केलेलं नसतं. उदाहरणार्थ, माझ्यात काही खास नाही. प्रेम सगळ्यांसाठी असतं, पण माझ्यासाठी नाही. पैसे मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागतात. माझं शरीर कमकुवत आहे. लुईज हे म्हणतात, हे सगळे केवळ विचार आहेत आणि प्रत्येक विचार बदलता येतो. विचारांवर प्रश्नचिन्ह उभं करा. 4थ्या अध्यायात लेखिका आपल्याला शिकवतात की आपल्याला सत्य स्वतःला विचारायचं आहे. हे मी जे मानतोय त्याचा खरोखर काही आधार आहे का? हा विचार मला मदत करतोय का की अडथळा आणतोय? हा विचार कुठून आला आहे, माझ्या स्वतःच्या अनुभवातून की कोणीतरी लावलेली शिकवण आहे? बऱ्याचदा असं लक्षात येतं की आपण जे मानतो ते इतरांनी आपल्यावर लादलेलं असतं आणि आपण ते बिनविचार स्वीकारलेलं असतं. सत्याची पुनर्घटना. लुईज सांगतात की आपल्याला जुन्या विचारांची, चुकीच्या धारणांची पुनर्परीक्षा करायला हवी. ती विचारते, जर एखादा विचार तुमचं आयुष्य मर्यादित करत असेल, त्रास देत असेल, तर तो तुमचं सत्य असू शकतो का? खरं म्हणजे सत्य ते जे तुम्हाला मुक्त करतं, आनंद देतं आणि वाढू देतं. बाकी सगळं केवळ गृहीतकं, भीतीवर आधारित विचार किंवा इतरांचं मत असू शकतं. नवीन सत्य निवडणे. लुईज हे सुचवतात की तुम्ही जुना विचार स्वीकारला, त्याचप्रमाणे तुम्ही नवीन, मदत करणारा विचारही स्वीकारू शकता. उदाहरणार्थ, माझी किंमत आहे. मी प्रेम करण्यास आणि प्रेम मिळवण्यास पात्र आहे. मी बदल स्वीकारते आणि तो माझ्या सर्वोत्तम भल्यासाठी आहे. मी सुरक्षित आहे. जीवन माझ्यासोबत आहे. हे नवीन विचार म्हणजेच अफर्मेशन्स, जे तुमचं अंतर्मन पुन्हा प्रोग्राम करू शकतात. निष्कर्ष. इज इट ट्रू हा अध्याय आपल्याला एक शक्तिशाली अंतर्मुख करणारा प्रश्न देतो. मी जे विश्वास धरून आहे ते खरंच माझं आहे का? लुईज हे आपल्याला आत्मपरीक्षण करायला शिकवतात,
जुन्या विचारांवर प्रश्न विचारायला शिकवतात आणि नव्या सकारात्मक विचारांचं बीज मनात पेरायला शिकवतात. यू आर नॉट हेल्पलेस. यू आर नॉट स्टक विथ योर बिलीफ्स. यू कॅन चूज अगेन. तुम्ही असहाय्य नाही. तुमचे जुने विचार अंतिम नाहीत. तुम्ही पुन्हा निवड करू शकता. लुईज एल हे यांच्या यू कॅन हील योर लाईफ या प्रेरणादायी पुस्तकाचा 5वा अध्याय आहे, व्हॉट वी बिलीव्ह, म्हणजेच आपण काय मानतो. या अध्यायात लुईज सांगतात की आपले विश्वास हे आपल्या जीवनाचा पाया असतात. आपण आयुष्याकडे, स्वतःकडे, नात्यांकडे, पैशांकडे आणि जगाकडे कसे पाहतो हे आपल्या खोलवर रुजलेल्या विश्वासांवर आधारित असतं. आणि हे विश्वास आपण लहानपणापासून नकळतपणे आत्मसात केलेले असतात. विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे एक विचार जो वारंवार मनात येतो आणि जो आपण हे खरंच असंच आहे म्हणून स्वीकारतो. हे विचार बहुतेक वेळा आपण इतरांकडून शिकलोले असतात, पालकांकडून, शिक्षकांकडून, समाजाकडून आणि माध्यमांकडून. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण त्यांचा कधीच सत्यतेच्या कसोटीवर विचार करत नाही, ते फक्त स्वीकारतो. जुन्या विश्वासांची जळमट. लुईज सांगतात की बरेच जुने विश्वास आपल्याला मर्यादित, त्रस्त आणि अडचणीत ठेवतात. उदा. मी कधीच यशस्वी होणार नाही. पैसे फक्त काही लोकांसाठी असतात. प्रेम म्हणजे वेदना. मी जे काही करतो ते पुरेसं नाही. हे विश्वास तुमचं वास्तव बनतात. कारण जसं तुम्ही स्वतःला पाहता तसंच जगही तुम्हाला परत प्रतिबिंबित करतं. स्वतःचे विश्वास ओळखा. लुईज या अध्यायात एक सशक्त उपाय देते. तुम्ही स्वतःशी बोलत असलेले वाक्य निरीक्षण करा. मी कायम चुकतो. कोणीतरी नेहमी मला धोका देतो. मी इतका बुद्धिमान नाही. हे शब्द तुमच्या मनात किती वेळा येतात आणि ते तुमचं मन किती खोलवर प्रोग्राम करत आहेत. विश्वास बदलता येतात. सर्वात आश्वासक गोष्ट ही की कोणताही विश्वास अंतिम नसतो. तुम्ही तो स्वीकारला आहे म्हणजे तुम्ही तो बदलूही शकता. लुईज हे म्हणतात, इट्स ओनली अ थॉट अँड अ थॉट कॅन बी चेंज. तो केवळ एक विचार आहे आणि तो बदलता येतो. नवीन विश्वासांची निवड करा. जुन्या नकारात्मक विचारांना जागा नसलेले, सकारात्मक आणि प्रेमाने भरलेले नवीन विश्वास स्वीकारा. मी प्रेम करण्यास आणि प्रेम मिळवण्यास पात्र आहे. पैसा माझ्याकडे नैसर्गिकपणे येतो. मी जसा आहे तसाच योग्य आहे. माझं शरीर बरे होण्यास सक्षम आहे. या अफर्मेशन्स म्हणजे मनाला पुन्हा प्रोग्राम करण्याचे साधन. निष्कर्ष. व्हॉट वी बिलीव्ह हा अध्याय आपल्याला सांगतो की आपले विचार आणि विश्वास हे आपलं आयुष्य घडवतात. जर हे विश्वास नकारात्मक, जुने आणि मर्यादित करणारे असतील तर त्यांचं पुनर्मूल्यांकन करावं आणि त्यांना बदलून नवे, आत्मघटक, प्रेमळ विश्वास निर्माण करावे. लुईज हे यांचा स्पष्ट संदेश आहे, चेंज योर थिंकिंग अँड यू कॅन चेंज योर लाईफ. तुमचे विचार बदला, तुमचं आयुष्य बदलेल. लुईज एल हे यांच्या यू कॅन हील योर लाईफ या पुस्तकाचा 6वा अध्याय आहे, रेजिस्टिंग चेंज, म्हणजेच बदलाला विरोध. बदलत ही जीवनाची अपरिहार्य गोष्ट आहे. पण तरीसुद्धा अनेकदा आपण बदलाला घाबरतो, त्याला विरोध करतो आणि त्यापासून दूर पळतो. लुईज हे या अध्यायात हेच स्पष्ट करतात की बदल आपल्यासाठी किती आवश्यक आहे, पण तरीही आपण त्याला अडथळा का आणतो. बदलाची भीती कारण काय? लुईज सांगतात की आपण बहुतेक जण बदलाला विरोध करतो कारण आपल्याला अपरिचिततेची भीती वाटते. आपल्याला असुरक्षिततेची भावना होते. जुनं जरी त्रासदायक असलं तरी ते ओळखीचं आहे आणि नवं काही स्वीकारणं म्हणजे जोखमीचं वाटतं. उदाहरणार्थ, एखाद्याला माहीत असतं की तो नातं त्याला दुखावतोय, पण तरी तो त्या नात्यात अडकलेलाच राहतो कारण त्याला त्या नात्याच्या बाहेरचं आयुष्य अज्ञात वाटतं. मी बदलू शकत नाही ही एक समजूत.
या अध्यायात लुईज हे स्पष्ट करतात की अनेक लोक स्वतःशी म्हणतात मी असाच आहे, माझं नशीबच असं आहे, मी बदलू शकत नाही. पण हे फक्त जुन्या खोलवर गेलेल्या विचारांच्या साखळ्या आहेत. त्या विचारांनी आपल्याला ठप्प केलंय, बंद केलंय आणि आपण स्वतःला बदलण्याची परवानगी दिली आहे. बदलाची सुरुवात स्वीकारापासून होते. लुईज म्हणतात बदल घडवण्यापूर्वी बदल शक्य आहे ही भावना अंगीकारणं आवश्यक आहे. आय एम विलिंग टू चेंज हे वाक्य म्हणजे बदलाचा पहिला पायरी आहे. आपण विचार बदलायला तयार झालो की मग भावना बदलतात, वर्तन बदलतं आणि मग आयुष्यही बदलतं. जुन्या विचारांपासून सुटका. या अध्यायात लुईज एक साधा पण प्रभावी उपाय सुचवतात. स्वतःला वारंवार विचार करा, माझा हा विश्वास मला वाढायला मदत करतोय का? माझं हे वर्तन मला आनंद देतंय का? माझ्या विचारांनी माझं आयुष्य संपन्न होतंय का? जर उत्तर नाही असं असेल तर ती जागा आहे बदलाची. सकारात्मक बदलासाठी अफर्मेशन. लुईज हे एक अफर्मेशन सुचवतात. आय एम विलिंग टू रिलीज ओल्ड पॅटर्न्स अँड ग्रो. मी जुन्या साच्यातून बाहेर येण्यास व वाढण्यासाठी तयार आहे. ही मानसिक तयारीच बदलाच्या दाराचं कुलूप उघडते. निष्कर्ष. रेजिस्टिंग चेंज हा अध्याय आपल्याला सांगतो की बदल ही संधी आहे, भीती नाही. जुना त्रासदायक अनुभव, नकारात्मक विचार, आत्मनिंदा हे सगळं आपण मागे टाकू शकतो, फक्त आपण बदल स्वीकारायचा निर्णय घेतला तर. लुईज हे सांगतात द ओनली थिंग होल्डिंग यू बॅक इज युअर ओन अनविलिंगनेस टू लेट गो. तुम्हाला मागे खेचणारं एकच कारण आहे, जुनं सोडण्याची अनिच्छा. लुईज एल. हे यांच्या यू कॅन हील युअर लाईफ या कालातीत पुस्तकाचा 7वा अध्याय आहे. हाऊ टू चेंज म्हणजेच बदल घडवायचा तर कसा. या अध्यायात लुईज हे आपल्याला खूप साध्या पण खोलवर परिणाम करणाऱ्या पद्धतीने सांगतात की बदल ही जादू नाही, तो एक सराव आहे. आपण बदलासाठी तयार असलो तरी त्याला दिशा देण्यासाठी काही पाया, काही कृती आवश्यक आहेत. याचं मार्गदर्शन या अध्यायात मिळतं. बदलाची पहिली पायरी, मी बदलायला तयार आहे. लुईज सांगतात की कोणत्याही बदलाची सुरुवात होते एकाच वाक्याने, आय एम विलिंग टू चेंज. मी बदल स्वीकारायला तयार आहे. ही मानसिक तयारी म्हणजेच सगळ्यात मोठा टप्पा पार करणं. खरं पाहिलं तर बदलाचं 80% काम हे या एकाच स्वीकारात लपलेलं असतं. आरशासमोर संवाद, मिरर वर्क. या अध्यायात लुईज एक अत्यंत प्रभावी पद्धत शिकवतात, आरशासमोर स्वतःशी प्रेमपूर्वक संवाद साधणं. दररोज स्वतःच्या डोळ्यात बघा आणि म्हणावं, मी तुला स्वीकारतो, स्वीकारते. मी तुझ्यावर प्रेम करतो, करते. आपण एकत्र बदल घडवू शकतो. ही पद्धत सुरुवातीला थोडी अजीब वाटेल, पण हीच खरी सुरुवात असते स्वतःशी मैत्रीची. जुन्या विचारांची जागा नवीन विचारांनी भरणं. लुईज सांगतात की जुन्या नकारात्मक विचारांना फक्त थांबवलं म्हणजे काम होत नाही, तर त्यांच्या जागी नवीन सकारात्मक विचार आणावे लागतात. उदाहरणार्थ, मी खूप अयशस्वी आहे, बदलून घ्या, मी शिकतोय आणि सतत सुधारतोय. माझ्यात काहीच चांगलं नाही, बदलून घ्या, मी अद्वितीय आणि विशेष आहे. नियमित सराव आणि पुनरावृत्ती. बदल म्हणजे एक दिवसाचं काम नाही. लुईज हे यांचं तत्वज्ञान हे आहे. अफर्मेशन्स वर्क वेन यू वर्क देम. तुम्ही दररोज तेच सकारात्मक विचार, तीच विधानं पुन्हा पुन्हा मनात आणली, उच्चारली, लिहून काढली तर तुमचं अंतर्मन हळूहळू त्याला स्वीकारू लागतं. क्षमा, प्रेम आणि स्वतःशी सहानुभूती. लुईज बदलाचा खूप महत्त्वाचा भाग समजतात, स्वतःला क्षमा करणं. मी आधी जे केलं त्याबद्दल मी स्वतःला माफ करतो, करते. मी पुन्हा सुरुवात करू शकतो, शकते. मी स्वतःवर प्रेम करतो, करते. बदलासाठी फक्त क्रिया नाही, तर भावना सुद्धा शुद्ध होणं आवश्यक आहे.
निष्कर्ष हाऊ टू चेंज हा अध्याय आपल्याला स्पष्ट सांगतो की बदल हा एका दिवसात होणारा नाही, पण तो शक्य आहे. योग्य दृष्टिकोन, सकारात्मक विचार आणि प्रेमाने भरलेली कृती या सगळ्यांचा सराव केल्यास कोणताही मानसिक, भावनिक किंवा शारीरिक बदल घडवता येतो. लुईज हे म्हणतात, द स्मॉलेस्ट बिगिनिंग कॅन लीड टू द बिगेस्ट चेंज. छोट्याशा सुरुवातीनेही मोठा बदल घडू शकतो. लुईज एल हे यांच्या यू कॅन हील योर लाईफ या पुस्तकाचा 8वा अध्याय आहे, बिल्डिंग द न्यू, म्हणजेच नवीन जीवनाची उभारणी. या अध्यायात लुईज आपल्याला एक महत्त्वाचा टप्पा गाठायला शिकवतात, जुने विचार, जुन्या दुखण्या, जुने भावनिक जखमा मागे टाकून आता नवीन सकारात्मक जीवन घडवण्याची तयारी. बदलाची इच्छा आहे, विचारांमध्ये बदल सुरू झालाय, आता वेळ आहे जाणीवपूर्वक नवीन आयुष्य घडवण्याची. जुनं पाडल्यावर नवीन उभं करणं आवश्यक. लुईज म्हणतात, यू कॅनॉट क्लीन द हाऊस विदाऊट थ्रोईंग अवे द गार्बेज. म्हणजेच जुन्या नकारात्मक विचारसरणी, जुन्या विश्वासांना फेकून दिल्यावर रिकामं झालेलं मन सकारात्मक विचारांनी भरलं पाहिजे. रिकामं मन जास्त काळ तसंच राहत नाही, जर आपण ते भरलं नाही तर जुने विचार परत येतात. नवीन विचारांची रोपं लावा. या टप्प्यावर लुईज आपल्याला अफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक विधान सत आणि जाणीवपूर्वक वापरण्याचा सल्ला देतात. उदाहरणार्थ, मी स्वतःवर विश्वास ठेवते. माझं जीवन सुंदर आहे. मी बदल स्वीकारते आणि प्रगती करते. प्रेम, आरोग्य आणि संपत्ती माझ्या जीवनात नैसर्गिकपणे येतात. हे शब्द फक्त वाक्य नाहीत, ते तुमच्या मनात नवीन विचारांची रोपं आहेत. रोज त्यांना पाणी दिलं, पुनरावृत्ती केली, तर त्यांचं झाड उगम पावू शकतं. आरशात बघून स्वतःशी सकारात्मक बोलणं. लुईज ह्यावर जोर देतात की मिरर वर्क म्हणजे आरशासमोर उभं राहून स्वतःशी प्रेमाने संवाद साधणं ही नवीन विचारांची उभारणी करणारी प्रभावी पद्धत आहे. स्वतःच्या डोळ्यात पहा आणि म्हणावं, माझं आयुष्य आता नव्यानं सुरू होतं आहे. मी स्वतःला स्वीकारते संपूर्णपणे. अफर्मेशन लेखन विचार रचनेचं साधन. लुईज सांगतात की रोजच्या डायरीत सकारात्मक वाक्य लिहा. दिवसाला सुरुवात करण्याआधी 5 सकारात्मक वाक्य लिहा. जेव्हा निराश वाटेल तेव्हा तीच वाक्य वाचा. ही प्रक्रिया तुमच्या मनात एक नवीन मानसिक पायाभूत रचना निर्माण करते. नवीन पायवाट तयार करताना संयम ठेवा. लुईज सावध करतात की नवीन विचार लावताना जुने विचार पुन्हा डोकं वर काढू शकतात. तेव्हा स्वतःवर राग न करता शांतपणे पुन्हा सकारात्मकतेकडे वळा. कारण हे एक सतत घडणाऱ्या शिक्षणाचं, उभारणीचं कार्य आहे, एक दिवसात पूर्ण होणारा चमत्कार नाही. निष्कर्ष, बिल्डिंग द न्यू हा अध्याय आपल्याला शिकवतो की फक्त जुनं सोडणं पुरेसं नाही, त्याजागी नव्या शक्यता उभ्या करणं आवश्यक आहे. आत्मप्रेम, स्वीकार, सकारात्मक विधानं आणि नियमित सराव यांच्या सहाय्याने आपण आपल्या जीवनाची नव्याने रचना करू शकतो. I am now creating a new life based on positive thoughts, love and trust. मी आता सकारात्मक विचार, प्रेम आणि विश्वासाच्या आधारे माझं नवीन जीवन घडवत आहे. लुईज एल हे यांच्या यू कॅन हील योर लाईफ या पुस्तकातील 9वा अध्याय आहे, डेली वर्क, म्हणजेच दररोजची आत्मविकासाची साधना. बदल, विकास, उपचार हे एकदाच होणाऱ्या गोष्टी नाहीत. लुईज हे सांगतात की खरा बदल हळूहळू, दररोजच्या सरावातून घडतो. या अध्यायात त्या स्पष्ट करतात की प्रेम, क्षमा, स्वीकार आणि आत्मविश्वास हे रोजच्या सरावातून आपल्यामध्ये रुजवता येतात. प्रत्येक दिवस ही एक संधी आहे. लुईज म्हणतात, इच डे इज अ न्यू बिगिनिंग. लेट्स स्टार्ट फ्रेश. प्रत्येक दिवस ही एक नवीन सुरुवात आहे. चला नव्यानं सुरुवात करूया. गेल्या आयुष्यात जे झालं ते मागे ठेवून दररोज सकाळी स्वतःला एक नवीन संधी द्या. ही मानसिकता तुमचे जीवन हळूहळू बदलू लागते. दैनंदिन सरावामध्ये काय असावं?
लुईज हेने डेली वर्कसाठी काही सोप्या पण प्रभावी पद्धती सुचवल्या आहेत. 1. अफर्मेशन्स, सकारात्मक वाक्यांची पुनरावृत्ती सकाळ आणि रात्री. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. माझं जीवन आनंदाने भरलेलं आहे. मी स्वतःवर आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवते. 2. मिरर वर्क, आरशासमोर संवाद. आरशात स्वतःकडे पाहून प्रेमाने बोला, मी तुला स्वीकारते. आजचा दिवस आपल्यासाठी सुंदर होणार आहे. 3. फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस, क्षमापण. स्वतःला आणि इतरांना क्षमा करा. म्हणावं, मी तुला माफ करते. मी आता मोकळी आहे. 4. रायटिंग प्रॅक्टिस, आत्मचिंतन. डायरीत लिहा, आज काय केलं, कोणते विचार आले, काय सकारात्मक घडलं. सवयीचा प्रभाव. लुईज यांचा ठाम विश्वास आहे की नकारात्मक विचार हे सुद्धा सवयीने तयार झाले आहेत आणि त्यांना बदलण्यासाठी सकारात्मक सवयी लावाव्या लागतात. दैनंदिन सराव म्हणजे तुमचं मन, शरीर आणि आत्मा यांचं पुनर्निर्माण करणं. हा सराव जितका नियमित तितका परिणामखोल. महत्वाचा संदेश. लुईज हे म्हणतात, कॉन्सिस्टन्सी इज की. द युनिवर्स लव्ज कॉन्सिस्टन्सी. सातत्य हेच यशाचं गमक आहे. विश्वाला सातत्य आवडतं. आज एकदा अफर्मेशन म्हणणं किंवा ध्यान करणं पुरेसं नाही. हे दिवसेंदिवस मनापासून आत्मिक श्रद्धेने केल्यावरच त्याचा खरा प्रभाव दिसतो. निष्कर्ष. डेली वर्क हा अध्याय आपल्याला सांगतो की परिवर्तनासाठी फक्त इच्छा नाही तर कृती हवी. जाणीवपूर्वक केलेली साधना आपल्याला स्वतःशी जोडते. प्रेम, क्षमा आणि सकारात्मकता हे विचार रोजच्या सरावातून अंतर्मनात रुजतात. यू आर वर्थ द एफर्ट. शो अप फॉर योरसेल्फ एव्हरी डे. तुम्ही त्या प्रयत्नाचे योग्य आहात. दररोज स्वतःसाठी उभं राहा. लुईज एल हे यांच्या यू कॅन हील योर लाईफ या पुस्तकातील 10वा अध्याय, रिलेशनशिप्स म्हणजे नातेसंबंधांचं अंतरंग दर्शन. या अध्यायात त्या आपल्याला शिकवतात की इतरांशी असलेलं आपलं नातं हे खरंतर स्वतःशी असलेल्या नात्याचं प्रतिबिंब आहे. नातेसंबंध म्हणजे आरसा. लुईज स्पष्ट सांगतात, एव्हरी पर्सन इन योर लाईफ इज अ मिरर ऑफ योरसेल्फ. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे तुमचंच प्रतिबिंब आहे. याचा अर्थ असा की जे तुम्हाला दुसऱ्यांमध्ये खटकतं तेच काहीसं तुमच्याही आत आहे. हे मान्य करणं कठीण वाटेल, पण हे स्वीकारणं म्हणजेच आत्मबदलाची सुरुवात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला कुणाचं अहंकार त्रास देत असेल तर तुमच्यातही थोडासा अहंकार असू शकतो किंवा तुम्ही अजूनही कुठेतरी स्वीकाराच्या प्रतीक्षेत असता. प्रेमाची सुरुवात स्वतःपासून. लुईज यांचं एक मूलभूत तत्व आहे, वी कॅनॉट ट्रूली लव्ह अदर्स अंटिल वी लव्ह आवरसेल्व्हज. जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत आपण इतरांवर खरं प्रेम करू शकत नाही. जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो, क्षमा करतो आणि स्वतःवर प्रेम करतो तेव्हा आपले इतरांशीचे नाते देखील गोड, समजूतदार आणि प्रेमळ होतं. दोष देण्याच्या सवयीपासून मुक्त व्हा. लुईज सांगतात की ब्लेम ही एक नात्यातील सर्वात नकारात्मक भावना आहे. वेन यू ब्लेम अदर्स, यू गिव्ह अप योर पॉवर टू चेंज. तुम्ही इतरांना दोष देता तेव्हा बदल घडवण्याची ताकद गमावता. दोष देण्यापेक्षा लुईज सुचवतात की स्वतःला विचारा, या परिस्थितीत मी काय शिकू शकतो. ही प्रतिक्रिया मला काय सांगते. क्षमा नात्यांचे औषध. क्षमा ही नातेसंबंध सुधारण्यासाठी लुईज यांची प्रमुख संकल्पना आहे. स्वतःला क्षमा करा, मी आजपर्यंत जे केलं त्याबद्दल मी स्वतःला माफ करते. इतरांना क्षमा करा, मी तुला माफ करते. मी आता स्वतःला मुक्त करते. क्षमा करणं म्हणजे दुसऱ्याला माफ करणं नव्हे, तर स्वतःला दुःखाच्या कैदेतून मुक्त करणं आहे. नात्यांची सुधारणा करताना काय करावं. लुईज काही प्रभावी अफर्मेशन्स सुचवतात.
माझ्या सर्व नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आणि प्रेम आहे. मी लोकांना त्यांच्या मूळ स्वरूपात स्वीकारते. मी प्रेम देते आणि प्रेम स्वीकारते. या वाक्यांचा दररोज सराव केल्यास तुमचा दृष्टिकोन बदलतो आणि ते तुमच्या नात्यांमध्ये स्पष्टपणे दिसू लागतं. निष्कर्ष. रिलेशनशिप्स हा अध्याय आपल्याला शिकवतो की इतरांशीचं नातं स्वतःशीच्या नात्यावर अवलंबून आहे. स्वतःवर प्रेम केल्याशिवाय इतरांवर खरं प्रेम करता येत नाही. दोष देणं, राग धरून ठेवणं आणि नकारात्मक प्रतिक्रिया या सवयी बदलल्या की नातंही बदलतं. ॲज आय चेंज, माय रिलेशनशिप्स चेंज. मी बदलतो तेव्हा माझी नातीही बदलतात. या अध्यायात लुईज एल हे सांगतात की काम ही फक्त नोकरी किंवा पैसे कमावण्याची गोष्ट नाही. हे आपल्याला स्वतःला व्यक्त करण्याची, आपल्या क्षमता जगासमोर आणण्याची आणि जीवनात आनंद निर्माण करण्याची संधी आहे. कामाबद्दल आपली धारणा. लुईज म्हणतात, आवर वर्क इज ॲन एक्सटेन्शन ऑफ आवरसेल्व्हज. आपलं काम म्हणजे आपल्या अस्तित्वाचा विस्तार आहे. जर आपण कामाला ओझं, ताण किंवा बंधन मानलं तर आपल्याला तिथे तणाव आणि असमाधानच मिळेल. पण जर आपण त्याला सेवा, सर्जनशीलता आणि वाढीचं साधन मानलं तर ते आपल्याला समाधान आणि आनंद देईल. नोकरीत समाधान का मिळत नाही? लुईज यांच्या मते अनेक लोक आपल्या नोकरीत अडकलेले वाटतात कारण ते फक्त पैशांसाठी काम करतात. त्यांना आपली खरी आवड किंवा ताकद ओळखलेली नसते. ते स्वतःला कमी लेखतात. नोकरी बदलण्याची भीती वाटते. त्यासाठी त्या सांगतात की कामाबाबतच्या नकारात्मक श्रद्धा ओळखा आणि त्या बदलण्याचा सराव करा. काम निवडताना लुईज यांचा दृष्टिकोन. लुईज म्हणतात, डू समथिंग यू लव्ह अँड यू विल नेव्हर हॅव टू वर्क अ डे इन युअर लाईफ. ज्या गोष्टीवर प्रेम करता तीच करा आणि तुम्हाला कधीही काम करत असल्यासारखं वाटणार नाही. याचा अर्थ आपल्या आवडी, कौशल्य आणि मूल्यांशी जुळणारं काम निवडा. जर सध्याचं काम आवडीचं नसेल तरी त्यात अर्थ आणि आनंद शोधा. आपल्या करिअरला आत्मअभिव्यक्ती आणि शिकण्याची संधी समजा. कामासाठी सकारात्मक अफर्मेशन्स. लुईज या अध्यायात काही प्रभावी सकारात्मक वाक्यं सुचवतात. माझं काम मला आनंद, समाधान आणि समृद्धी देतं. मी नवीन संधींसाठी खुली आहे. माझं काम माझ्या सर्जनशीलतेचा विस्तार आहे. मी योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य काम करत आहे. ही वाक्यं दररोज आरशासमोर किंवा मनात म्हणण्याने कामाशी निगडीत ताण आणि असमाधान कमी होतं. नवी संधी स्वीकारणं. लुईज सांगतात की जर तुम्हाला सध्याच्या नोकरीत समाधान मिळत नसेल तर एक नवीन शक्यता कल्पना करा. स्वतःला विचार करा, जर मला भीतीचं बंधन नसलं तर मी काय करेन? 2. लहान पावलं उचला. कौशल्य वाढवा, नेटवर्क तयार करा, छोट्या प्रोजेक्ट्स सुरू करा. 3. विश्वावर विश्वास ठेवा. योग्य वेळेस योग्य संधी मिळेल याची खात्री बाळगा. निष्कर्ष. वर्क हा अध्याय आपल्याला शिकवतो की काम ही फक्त उपजीविकेची गोष्ट नाही, ती आत्माभिव्यक्तीचा एक मार्ग आहे. आपल्या विचारांनी आणि दृष्टिकोनाने आपण कामाचं स्वरूप बदलू शकतो. कामात आनंद, सर्जनशीलता आणि अर्थ शोधणं ही आपली जबाबदारी आहे. आय एम ओपन अँड रिसेप्टिव्ह टू न्यू ॲव्हन्यूज ऑफ इन्कम. मी उत्पन्नाच्या नवीन मार्गांसाठी खुली आहे. या अध्यायात लुईज एल हे सांगतात की यश ही बाहेरच्या जगात मिळणारी गोष्ट नसून ती आपल्या आतल्या विचारसरणीतून आणि विश्वासातून जन्मते. आपल्या मनात असलेले विचार, श्रद्धा आणि आत्ममूल्य यावर आपलं यश अवलंबून असतं. यशाची व्याख्या तुमच्यासाठी काय? लुईज स्पष्ट सांगतात, सक्सेस इज गेटिंग व्हॉट यू वॉन्ट अँड लाइकिंग युअरसेल्फ व्हाईल डुईंग इट. यश म्हणजे हवं ते मिळवणं आणि ते करताना स्वतःवर प्रेम करणं. यश म्हणजे फक्त पैशांची किंवा पदाची उंची नाही, तर स्वतःचे जीवन आपल्या मूल्यांनुसार जगणं. आतून समाधान,
आत्मविश्वास आणि आनंद अनुभवणं. स्वतःची स्वप्न प्रत्यक्षात आणणं. यशाला अडवणाऱ्या मानसिक साखळ्या. लुईज यांच्या मते आपल्याला यशापासून रोखणाऱ्या गोष्टी या असतात: मी पात्र नाही अशी भावना, भूतकाळातील अपयशाची भीती, इतर लोक काय म्हणतील याची चिंता, यश मिळवण्यासाठी खूप मेहनत आणि दुःख सहन करावं लागतं असा चुकीचा विश्वास. या श्रद्धा बदलल्याशिवाय यश टिकवणं कठीण आहे. यशासाठी मनःस्थिती. लुईज सांगतात की मनात यशस्वी होण्याची स्पष्ट कल्पना तयार करा. आपल्या स्वप्नांची सविस्तर चित्र डोळ्यांसमोर उभी करा. त्या स्वप्नांमध्ये जगत असल्यासारखं अनुभवा. आभार व्यक्त करा जणू ते आधीच पूर्ण झालं आहे. आय एम अ मॅग्नेट फॉर सक्सेस अँड प्रॉस्पेरिटी. मी यश आणि समृद्धीचा चुंबक आहे. यशासाठी सकारात्मक अफर्मेशन्स. लुईज काही परिणामकारक वाक्यम सुचवतात. मी यशासाठी पात्र आहे. माझं यश माझ्या आनंदाशी जोडलेलं आहे. संधी माझ्याकडे सहज येतात. मी दररोज माझ्या उद्दिष्टांच्या जवळ जात आहे. ही वाक्यम रोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी मनापासून म्हणा. कृती आणि श्रद्धेचा संगम. लुईज यांचा भर आहे की फक्त विचार करून बसता, कृती करणे गरजेचे आहे. लहान पावलांनी सुरुवात करा. चुका हा शिकण्याचा भाग मानून पुढे चला. स्वतःला प्रोत्साहित करणाऱ्या लोकांमध्ये राहा. यश मिळवणं म्हणजे भीतीच्या पलीकडे पाऊल टाकणं आणि विश्वावर विश्वास ठेवणं. निष्कर्ष. सक्सेस हा अध्याय आपल्याला शिकवतो की यशाचं मूळ आपल्या विचारांमध्ये आणि श्रद्धांमध्ये आहे. स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःला पात्र मानणं ही पहिली पायरी आहे. स्पष्ट उद्दिष्ट, सकारात्मक मनःस्थिती आणि सततची कृती हे यशाचे मुख्य घटक आहेत. आय डिझर्व द बेस्ट अँड आय ॲक्सेप्ट इट नाऊ. मी सर्वोत्तमासाठी पात्र आहे आणि ते मी आता स्वीकारते. अध्याय 13. प्रॉस्पेरिटी. समृद्धी. लुईज एल. हे या अध्यायात सांगतात की समृद्धी ही फक्त पैशांपुरती मर्यादित नाही. ती एक मनःस्थिती आहे जिथे आपण विश्वास ठेवतो की विश्वात अमर्याद संपत्ती, संधी आणि आनंद उपलब्ध आहे आणि आपण त्यासाठी पात्र आहोत. समृद्धी म्हणजे काय? लुईज स्पष्ट करतात, प्रॉस्पेरिटी इज ॲन ॲटिट्यूड ऑफ माइंड. समृद्धी ही मनाची वृत्ती आहे. पैसा, वेळ, प्रेम, आरोग्य, संधी हे सगळं समृद्धीचा भाग आहे. जर आपण नेहमी अभाव, कमतरता आणि भीतीवर लक्ष केंद्रित केलं तर विश्व आपल्याला तेच अनुभव देईल. पण जर आपण कृतज्ञता, विश्वास आणि उदारता पाळली तर समृद्धी आपोआप आपल्या आयुष्यात वाहू लागते. समृद्धी रोखणाऱ्या श्रद्धा. लुईज यांच्या मते अनेक लोकांकडे खालील नकारात्मक श्रद्धा असतात. पैसे कमवणं कठीण आहे. मी जास्त पैशासाठी पात्र नाही. इतर यशस्वी झाले पण मी नाही होऊ शकत. पैसा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या श्रद्धा आपल्याला मानसिकदृष्ट्या गरीब ठेवतात, जरी बाहेरून परिस्थिती चांगली असली तरी. समृद्धी आकर्षित करण्याचे मार्ग. लुईज सुचवतात. 1. कृतज्ञता पाळा. आधीच जे आहे त्याबद्दल मनापासून आभार माना. 2. उदार व्हा. थोडंसं का होईना पण इतरांना मदत करा. 3. सकारात्मक अफर्मेशन्स वापरा. 4. अभावाऐवजी विपुलतेवर लक्ष केंद्रित करा. प्रॉस्पेरिटी अफर्मेशन्स. लुईज यांच्या काही प्रभावी वाक्यम. विश्व मला विपुलतेने पुरवतं. मी सर्व प्रकारच्या समृद्धीला पात्र आहे. पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येतो. मी जीवनातील चांगल्या गोष्टी सहज स्वीकारते. या वाक्यांचा नियमित वापर मनातील अभावभावना दूर करतो. देणं आणि घेणं. लुईज म्हणतात की समृद्धीचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी देणं आणि घेणं दोन्ही समान महत्त्वाचं आहे. जर आपण फक्त घेत राहिलो आणि दिलं नाही किंवा फक्त दिलं आणि घेतलं नाही तर तो प्रवाह अडतो. उदारतेतून आपण विश्वाला संदेश देतो
माझ्याकडे पुरेसं आहे, त्यामुळे मी देऊ शकते. समृद्धी आणि आत्ममूल्य. लुईज जोर देऊन सांगतात की समृद्धी मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःचं मूल्य ओळखणं गरजेचं आहे. जेव्हा आपण स्वतःला प्रेम करतो आणि आदर देतो, तेव्हा आपण नैसर्गिकरित्या चांगल्या संधी, योग्य लोक आणि भरभराट आकर्षित करतो. निष्कर्ष. प्रॉस्पेरिटी हा अध्याय आपल्याला सांगतो, समृद्धी ही बाहेरच्या गोष्टींपेक्षा आतील वृत्तीवर अवलंबून आहे. अभावाऐवजी विपुलतेवर लक्ष दिलं की विश्व आपल्यासाठी दरवाजे उघडतं. कृतज्ञता, उदारता आणि सकारात्मक विचार हे समृद्धीचे मुख्य स्तंभ आहे. आय एम ओपन अँड रिसेप्टिव्ह टू ऑल द वेल्थ इन द युनिवर्स. मी विश्वातील सर्व संपत्ती स्वीकारण्यासाठी खुलाखुली आहे. अध्याय 14. बॉडी हेल्थ. शरीर आरोग्य. लुईज एल. हे या अध्यायात सांगतात की आपलं शरीर आणि मन यांचा एकमेकांशी खोल संबंध आहे. आपण जे विचार करतो, जे विश्वास ठेवतो, ते आपल्या शरीरावर थेट परिणाम घडवतात. आजारी पडण्यामागे केवळ शारीरिक कारण नसून भावनिक व मानसिक कारणं देखील असतात. शरीर म्हणजे आरसा. लुईज म्हणतात, द बॉडी इज अ मिरर ऑफ आवर इन्नर थॉट्स अँड बिलीफ्स. शरीर हे आपल्या आतल्या विचारांचं आणि श्रद्धांचं प्रतिबिंब आहे. आपल्या मनातील भीती, राग, अपराधभाव किंवा दुःख हे शरीरात ताण, वेदना किंवा आजाराच्या रूपात प्रकट होतात. उदाहरणार्थ, सततचा राग पचनसंस्थेवर परिणाम, अपराधभाव पाठ किंवा मानदुखी, असुरक्षितता श्वसनाच्या समस्या. आरोग्य सुधारण्याचा मूळ मंत्र लुईज यांचा भर आहे की फक्त औषधं घेणं पुरेसं नाही. मनातील नकारात्मकता सोडणं गरजेचं आहे. स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःला स्वीकारणं हा उपचाराचा खरा पाया आहे. नश्रीर उपचार पद्धत. लुईज सुचवतात, 1. तुमच्या आजाराचं मानसिक कारण शोधा. 2. त्या कारणाला बदलण्यासाठी सकारात्मक अफर्मेशन्स वापरा. 3. शरीरावर प्रेमाने बोलणे, दररोज आपल्या शरीराचे आभार माना. 4. ध्यान आणि श्वसन तंत्र वापरून तणाव कमी करा. आरोग्यासाठी अफर्मेशन्स. मी माझ्या शरीरावर प्रेम करते आणि त्याला आदर देते. माझं शरीर स्वतःला सहज बरे करतं. प्रत्येक पेशी आरोग्य, प्रेम आणि ऊर्जा यांनी भरलेली आहे. मी निरोगी, ताजेतवाने आणि उत्साही आहे. स्वतःशी संवाद. लुईज सांगतात की शरीराशी मित्रासारखा संवाद साधणं महत्त्वाचं आहे. उदा. जर पोट दुखत असेल तर पोटाशी मनात म्हणा, तुझी काळजी घेते, मी तुला प्रेम करते आणि तुला आराम देईन. हा सकारात्मक संवाद शरीराच्या उपचार शक्तीला बळकटी देतो. आरोग्याला अडथळे. सततची आत्मनिंदा. भूतकाळातील भावनिक जखमा विसरण्यास नकार. ताण, भीती आणि राग दाबून ठेवणं. लुईज सांगतात की हे अडथळे दूर केल्यावर शरीर बरे होण्यास सुरुवात करतं. निष्कर्ष. हेल्थ हा अध्याय आपल्याला शिकवतो, आरोग्य ही केवळ शारीरिक अवस्था नाही, तर मानसिक आणि भावनिक संतुलन आहे. आपल्या शरीरावर प्रेम करणं आणि स्वतःला स्वीकारणं हे उपचाराचं मूळ आहे. मनातील नकारात्मक विचार सोडून प्रेम, कृतज्ञता आणि शांततेकडे वळणं हाच खरा औषध आहे. आय लिसन टू माय बॉडीज मेसेजेस विथ लव. मी माझ्या शरीराच्या संदेशांना प्रेमाने ऐकते. अध्याय 15. हीलिंग अफर्मेशन्स. उपचारात्मक पुष्टीकरण. लुईज एल. हे या अध्यायात शरीराच्या विविध आजारांमागील मानसिक कारणं आणि त्यावर उपाय म्हणून पॉझिटिव्ह अफर्मेशन्स यांची यादी देतात. त्यांचा ठाम विश्वास आहे की शरीरातील प्रत्येक आजाराचा संबंध आपल्या मनातील एखाद्या भावनिक किंवा मानसिक पॅटर्नशी असतो आणि तो पॅटर्न बदलला की शरीर स्वतःला बरे करण्याची क्षमता पुन्हा सक्रिय होते. आजार आणि मनाचा संबंध. लुईज सांगतात, एव्हरी डिजीज इज क्रिएटेड फर्स्ट इन द माइंड. प्रत्येक आजाराची सुरुवात मनात होते.
आपल्या विचारसरणीतला भीती, राग, अपराधभाव, द्वेष, असुरक्षितता किंवा ताण शरीराच्या विशिष्ट भागात साठतो आणि हळूहळू त्या जागेवर आजार निर्माण होतो. द लिस्ट म्हणजे काय? द लिस्टमध्ये लुईज यांनी आजाराचं नाव, संभाव्य मानसिक कारण, उपचारासाठी सकारात्मक वाक्य अफर्मेशन ही माहिती टेबलसारखी मांडली आहे, ज्यामुळे वाचकाला नेमकं कुठल्या विचारावर काम करायचं हे पटकन समजतं. काही उदाहरणं. 1. डोकेदुखी. मानसिक कारण, स्वतःवर जास्त दडपण, आत्मनिंदा. अफर्मेशन, मी स्वतःला प्रेमाने स्वीकारते. मी आरामात आहे. 2. पोटाचे विकार. मानसिक कारण, भीती, नवीन परिस्थिती स्वीकारण्यास नकार. अफर्मेशन, जीवन माझ्यासाठी सुरक्षित आहे. मी प्रत्येक अनुभव प्रेमाने स्वीकारते. 3. सर्दी ताप. मानसिक कारण, गोंधळ, लहान सहान गोष्टींवर राग. अफर्मेशन, मी माझं मन शांत ठेवते. सर्व ठीक आहे. 4. कंबरदुखी. मानसिक कारण, आर्थिक भीती, आधार मिळाल्याची भावना. अफर्मेशन, विश्व नेहमी मला आधार देतं. मी सुरक्षित आहे. द लिस्टचा वापर कसा करायचा? 1. तुम्हाला असलेला आजार शोधा. 2. त्यामागील मानसिक कारण समजून घ्या. 3. त्या भावनेवर काम करा, क्षमा, आत्मप्रेम, विश्वास वापरा. 4. अफर्मेशन दररोज किमान 3 वेळा म्हणा. 5. शब्दांवर विश्वास ठेवा, भावना निर्माण करा. अफर्मेशन्सची ताकद. लुईज सांगतात की फक्त शब्द म्हणणं पुरेसं नाही. त्या शब्दांमागची भावना, विश्वास आणि चित्रदृष्टी, व्हिज्युअलायझेशन महत्वाची आहे. जेव्हा आपण एखादं वाक्य मनापासून, विश्वासाने आणि पुनरावृत्तीने म्हणतो, तेव्हा मेंदू नवीन विचारपद्धती तयार करतो आणि शरीर त्याला प्रतिसाद देतं. निष्कर्ष, द लिस्ट हा फक्त आजार आणि त्यावरचे वाक्यांचा संग्रह नाही. तो मनातून बरे होण्याचा नकाशा आहे. लुईज हे आपल्याला शिकवतात की आपण स्वतःवर प्रेम केलं, जुने नकारात्मक विश्वास सोडले आणि सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित केलं, तर शरीरातली प्रत्येक पेशी आरोग्याने फुलू लागते. I am willing to release the pattern in my consciousness that created this condition. मी माझ्या मनातील तो पॅटर्न सोडायला तयार आहे ज्यामुळे हा आजार निर्माण झाला. यू कॅन हील योर लाईफ मध्ये लुईज एल हे सांगतात की आपले विचार आणि श्रद्धा आपले आयुष्य घडवतात. स्वतःवर प्रेम करा, भूतकाळ सोडा, क्षमा करा आणि सकारात्मक अफर्मेशन्स वापरा. मन बदललं की जीवन बदलतं आणि तेव्हा चमत्कार घडतात. त्यावेळेस मग तुम्ही पण म्हणू शकता, मी आलो, मी पाहिले आणि मी जिंकलो. चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही घेऊन येणार आहोत नवनवीन पुस्तकांची भेट तुमच्यासाठी.